कारण मी चिमटा काढून पाहिला की माझ्या कार्यक्रमाला विनय हर्डीकर. तर असे प्रत्येक जण तुम्ही सगळे आहात आणि त्याच्यामुळे आज माझं काळी सुपासारखं मोठं झालेलं आहे. लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासने, रवींद्र शोभणे आणि सदानंद मोरे हे दिग्गज माणसं व्यासपीठावर येणं ही सामान्य बाब नव्हती. परवा 2 संमेलनाध्यक्ष एका कार्यक्रमात एकत्र आले, त्याचं एवढं कौतुक झालं. तर 4 संमेलनाध्यक्षाचं एकत्र येणं हे निश्चितपणे मला अभिमान वाटावं अशा प्रकारची गोष्ट आहे. या कार्यक्रमाची सुरुवात माझे गुरु प्रदीप निफाडकर यांच्याकडून शुभेच्छा किंवा आशीर्वाद घेणं यांनी करायची होती. मी त्यांचा गंडाबंद शागिर्द आहे, विधिवत त्यांचं मी शिष्यत्व पत्करलेलं आहे. एवढंच नाही तर माझं त्यांचं जे वाङ्मय नातं आहे ते अतिशय व्यामिश्र अशा प्रकारचं आहे. म्हणजे ते लोकमतचे संपादक होते तेव्हा मी जास्तीत जास्त लेखन लोकमतमध्ये केलं. नाममहिमा नावाचं माझं नावांच्याविषयीचं सुंदर सदर त्यांनी चालवलं. हे पुस्तक झालं नाही, ते जेव्हा केव्हा होईल तेव्हा ते त्यांना अर्पण होणार आहे. त्यानंतर त्यांनी ऋतुपर्वाचा जो ऑडिओ व्हिडिओ शो केला त्यांनी आणि आमच्या गुरुपत्नीने, तो सुद्धा मला माझ्यावर मोठे उपकार केला. त्याच्यामुळे हे पुस्तक खूप गाजलं आणि साधनेनं दुसरी आवृत्ती काढली, त्याचं सुद्धा श्रेय निफाडकरांना जातं. साधनेने गौरी लागूनच्या आवाजात त्याचं ऑडिओ पुस्तक सुद्धा केलं. तर ऋतुपर्वा हे माझं सगळ्यात भाग्यवान पुस्तक आहे आणि त्याच्या यशाचं कुठेतरी श्रेय हे निफाडकरांना जातं. त्याच्याही मागे जाऊन माझं सकाळमध्ये अरण्य वाचन नावाचं सदर यमाजी मालकरांनी चालवलं. तिथून मला निसर्ग लेखनाची प्रेरणा मिळाली. प्रदीप रावतांसारखा मित्र केवळ ते अरण्य वाचन सदर त्यांनी वाचलं आणि निरंजन आगाशांना विचारलं, अहो कोण व्यवस्थित त्यांचा नंबर मला द्याल का. इतकी आमची जुनी मैत्री आहे आणि ती सकाळमुळं यमाजी मालकरांच्यामुळं झाली. म्हणून त्यांना मानानं प्रत द्यावी अशी विनंती मी विनायक रेमे यांना केली होती. तशीच मानाची प्रत विश्वंभर चौधरींना द्यावी अशी सुद्धा विनंती केली होती. अंजली कुलकर्णी आणि मिलिंद जोशींना तर पुस्तकच अर्पण केलेलं आहे आणि त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका तुम्ही आवर्जून वाचावी अशी माझी विनंती असेल. मित्र, एक छोटी गोष्ट मराठीचा प्राध्यापक म्हणून दुरुस्त करतो. इथे सतत माझ्या तहानलेल्या पाणी या पुस्तकाचा आत्मचरित्र असा उल्लेख झाला. मराठीमध्ये विनय हर्डीकर आणि विश्राम बेडेकर या दोघांच्या आत्मकथनानंतर मराठीतलं आत्मचरित्र हा शब्द संपला आणि आत्मकथन हा शब्द सुरू झाला. तेव्हा मराठीमध्ये आत्मचरित्रात क्रांती करणारं असं आत्मचरित्र उलटा चालला प्रवाह हे आहे. त्यामुळं जनांचा चालला प्रवाह आणि त्यामुळं असा क्रांतिकारी लेखक असा क्रांतिकारी लेखक ज्यांच्यामुळे एका वाङ्मय प्रकाराचं नावच बदललं. किंवा मराठीमध्ये ललित गद्य हे नाव आधीच्या लघुनिबंधाला आता कोणी वापरत नाही, तसं हे क्रांती त्यांनी आत्मचरित्र या प्रकारामध्ये केलेले मराठीतलं मास्टरपीस असं ते आत्मचरित्र आहे. तेव्हा असे भारीचे एकापेक्षा एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व समोर श्रोत्यामध्ये बसलेले आहेत. कोणाची नावं घ्यावी हा माझ्यापुढे प्रश्न पडलाय. त्यामुळं मी प्रातिनिधिक अशी ही 2 नावं घेतली. मोरे सरांनी फार सुंदर विवेचन केलं आणि मिलिंद जोशींनी खऱ्या अर्थानं या पुस्तकाला न्याय दिला. मला स्वतःला अप्रस्तुताचा फार राग आणि वैताग आहे. माणसाने टू द पॉइंट आणि वाचन करून बोलावं अशा प्रकारची माझी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण करणारी सुंदर भाषणे इथे 5ही झाली याचं मला समाधान आहे. मित्रहो, तुमचा माझ्या साहित्यावरचा लोभ हा असाच राहू द्या अशी विनंती करतो आणि तुम्ही सगळे आला त्याच्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जेवण करूनच जावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.